नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात? मस्त ना? मस्तच राहायला पाहिजे. बघा आता आषाढी एकादशी येणार आहे लवकरच आणि आषाढी एकादशी स्पेशल मी आप्याची रेसिपी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी. नेहमी तेच साबुदाणा खिचडी किंवा भगरीचा भात खाण्यापेक्षा उपास असलं म्हणून काय झालं, काहीतरी चविष्ट खाऊ शकतो आपण उपासाच्या दिवशी पण. तर असे हे साबुदाण्याचे आणि भगरीचे आप्पे बनवलेले आहे. रेसिपी खूपच सोपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. 1 वाटी इथं भगर घेतलेली आहे, अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि साबुदाणा आणि भगर आपल्याला एकत्र भाजून घ्यायची आहे मस्तपैकी. जास्त डार्क कलरवर भाजायची नाही, अशी थोडी फुलली पाहिजे साबुदाणा आणि भगर थोडीशी फुलली पाहिजे. एक 5 मिनटं मीडियम गॅसवर भाजून घ्यायची, जास्त फुल करायचं नाही. हे बघा अशा पद्धतीनं भगर आणि साबुदाणा आपला मस्त भाजलेला आहे आणि हे आप्पे खूपच सोपे आहे करायला. हे बघा इथं एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे भगर आणि साबुदाणा टाकून द्यायचा, पण थंड होऊन द्यायचा आणि मग टाकायचं आहे. गरम गरम टाकायचं नाही, तर मग मिक्सर आहे ना असं एअर पकडतं, त्यामुळं थोडं थंड होऊन द्यायचं मग टाकायचं. असं पहिलं जाडसर दळून घ्यायचं मिक्सरमध्ये. त्यानंतर आपल्याला 1 वाटी तिथं दही टाकायचं आहे आणि थोडंसं वाटी सोडून थोडंसं पाणी टाकायचं आणि आपल्याला बॅटरमध्ये थोडं पाणी लागणारच आहे. मी तुम्हाला दाखवते पुढं कसं पाहिजे ना आपल्याला थिकनेस त्याची. आता इथं मी 4 मिरच्या कट करून टाकीत आहे त्याच्यामध्येच. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बारीक चाकूनं कट करून वरतून पण तुकडे टाकू शकता किंवा मी आता बारीक करून घेणार आहे याच्यासोबत. असे खूप छान होतात, म्हणजे दाताखाली येऊन जास्त तिखट लागत नाही कोणाला. हे बघा अशा पद्धतीनं हे पाहिजे. आणखीन थोडं पाणी टाकावं लागेल आपल्याला, जास्त घट्ट नाही आणि जास्त पतलं नाही असं बॅटर बनवायचं आहे. तर सगळं असं बारीक मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता हे जे मिक्सरचं भांडं हिसळून मी पाणी टाकलेलं आहे आणखीन. तर टोटल मला इथं अर्धा ग्लास पाणी लागलेलं आहे, अर्धा ते 1 ग्लासच्या आसपास पाणी लागलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं बॅटर तयार झालं पाहिजे, म्हणजे आपले आप्पे एकदम परफेक्ट बनून तयार होतात. आता आपण याच्यामध्ये ना असं चांगलं फेटून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं. 2-4 जिन्सामध्येच बनून तयार होते. इथं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, भाजेल शेंगदाण्याचं कूट आहे. 3 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचा जाडसर, जास्त बारीक नाही करायचा आणि तो पण मिक्स करायचा, म्हणजे शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळे ना चवीला छान लागते आप्पे. थोडासा खातं सोडा टाकायचा आणि परत मिक्स करून 10 मिनटं याला रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं, म्हणजे ना आपले आप्पे चांगले फुलते आणि मस्त आतमधून सॉफ्ट आणि बाहेरून असे क्रंची होतात. आता 10 मिनटं आपण ठेवून देऊ. 10 मिनटं झालेले आहे. इथं आप्पे पात्र ठेवून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला सगळ्या याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. हे बघा तेल असं फिरवून घ्यायचं आणि बॅटर टाकायचं आहे त्याच्यामध्ये. तर हे आप्पे तुम्ही ह्या आषाढी एकादशीला नक्की करून बघा, खूपच चविष्ट होतात आणि घरचे सगळेजण खुश होऊन जातात. एवढी भारी रेसिपी बनवली उपासाच्या दिवशी म्हणले. तर सगळे आपले आता बॅटर असं टाकून देऊ आपण. हे बघा जास्त वेळ लागत नाही. कधी कधी होतं ना असं साबुदाणा भिजू घालायचं, जीवर येतं किंवा लक्षात राहत नाही, तर मग असं पटकन 15-20 मिनटामध्ये बनवून तयार होती ही रेसिपी. तर नक्की तुम्ही ट्राय करा. तर आता आपल्याला सगळं हे टाकून झालेलं आहे आप्पेमध्ये. तर आता 10 मिनटं याला कमी गॅसवर झाकण ठेवून द्यायचं, एकदम कमी गॅसवर होऊ द्यायचं. आणि तुम्हाला जर थोडं पटकन करायचं असेल तर मीडियम गॅस ठेवा आणि 3 ते 4 मिनटामध्येच होऊन जाते. हे बघा तर मी एकदम कमी गॅसवर होऊ दिलेले याला. बघा असे मस्त वरून क्रंची झालेले आहे, छानपैकी. आता सगळे आणि अलगद पलटले जाते. अशा पद्धतीनं आता आपण सगळे पलटी करून घेऊ. हे बघा कधी कधी आपण जे याचे आप्पे करतो ना डाळीचे त्याचे, ते कधी कधी चिटकते, पण हे बिलकुल चिटकत नाही. आपल्या साबुदाणा आणि भगर असल्यामुळे हे बिलकुल किंचित पण चिटकत नाही आणि मस्त होतात.
आणखीन थोडंसं तेल टाकायचं पलटी केल्याच्या नंतर आणि आणखीन 2-3 मिनटं होऊ द्यायचं याला. एक बाजू चांगली शेकली दुसरी बाजू पटकन होऊन जाती. हे बघा. तर आपण आता सगळे काढून घेऊ. मस्त झालेले आहे. दोन्ही बाजूनं खरपूस असे भाजले गेलेले आहे. बघा किती छान. असे दुसरे पण आपण असेच टाकून घेऊ आता आणि पटापट. हे बघा दुसरे बी तशाच पद्धतीने करायचे. इथं 2 भांडे इथं तयार झालेले आहे आपले. तेवढ्या 1 वाटी भगर आणि अर्धी वाटी साबुदाणा म्हणजे इथं 3 भांडे बनवून तयार झालेले आहे माझे. भरपूर सारे 3 ते 4 जणांसाठी भरपूर होऊन जातं एवढं फराळाचं. तर आता आपण याच्यासाठी एक चटणी बनवणार आहोत जे आप्प्यासंग खायला लागते. तर थोडे शेंगदाणे, अर्धी वाटी शेंगदाणे आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे आणि पॅनमध्ये तेल टाकलं, गरम व्हायला बारीक वाटण तयार करून घेतलं आणि एक थोडं 5 मिनटं उकळून घ्यायचं आहे. जास्त काही उकळायची गरज नाही आहे. असं कोणी कोणी कच्चं पण चटणी खातं, पण तुम्हाला आवडत नसेल तर असे तुम्ही थोडं उकळून शिजवून घेऊ शकता. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. 5 मिनटं उकळू द्यायची चांगली. हे बघा आपली ही चटणी तयार झालेली आहे. तुम्ही ह्या आप्पे चटणीसोबत किंवा दह्यासोबत पण खाऊ शकता. मी दोन्ही सोबत सर्व करून दाखवलेले आहे. तर काय मग ह्या आषाढी एकादशीला तुम्ही करणार ना असे आप्पे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नवीन नवीन रेसिपीमध्ये